माढा तालुक्यातल्या एका गावामध्ये जे आहे ते धक्कादायक घटना घडली. आपण वर्तमानपत्रात वाचले असेल, टी व्हीवर पाहिली देखील असेल. माढा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामध्ये जी आहे ती ही धक्कादायक आणि प्रत्येकाच्या मनाला वेदना देणारी आणि नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. स्वतः जन्मदात्या बापानं जे आहे ते मुलीवर आपल्या अत्याचार केल्याची ही घटना आहे. एक गाव आहे माढा पोलीस स्टेशन हद्दीतलं, ती निर्भय आहे. वर्ष तिचं अल्पवयीन असल्यामुळे तिचं नाव आम्ही अधोरेखित करत नाही आहे. पोस्को कलमांतर्गत अनेक 7 बलात्कार असेल, विविध कलमांतर्गत जवळपास 9 गुन्हे जे आहेत या नराधम बापावर माढा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. माढा पोलीस स्टेशनचे API असलेल्या राजेंद्र शिंदे यांनी जे आहेत ते त्या नराधम बापाला अटक देखील तत्परतेने केली आहे. मात्र विषय हाच आहे हो की नाती नेमकी कशाला केलीत. या नात्याला जर एवढी वासनेच्या आहारी जर ही नाती जात असतील तर या मानसिकतेला, या नीच वृत्तीला काय म्हणावं. ज्या मुलीला शिक्षणाचे धडे गिरवत, संस्काराचे धडे गिरवत आपण महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पोहोच करतो, तिला संसाराची धुरी देखील तिच्यावर पूर्णपणे सांभाळण्याची क्षमता आपण निर्माण करून तिला संसाराचे गाठ जे आहे ते आपण लग्नगाठ बांधतो, तोपर्यंतचा रुखवताचं सामान देखील आपण आईबाप म्हणून तिचं पूर्णपणे कर्तव्य पार पाडतो. आणि एकीकडे ही कर्तव्य असताना, जबाबदारीचे कर्तव्य पार पाडत असताना ज्या वडिलानं आपल्या मुलीला जन्म दिला त्या मुलीवर जर आपली नजर जात असेल तर या वासनेला, या नीच प्रवृत्तीला काय म्हणावं. मग नात्याची परिसीमा नेमकी कशाला केली आहे, नाती कशाला केलीत. जर उद्या वडील जर मुलीवर अत्याचाराची सारखी घटना करत असेल, प्रसंग घडवत असेल, वारंवार तिच्यावर पार्श्वी अत्याचार जर करत असतील तर ह्या मानसिकतेला काय म्हणावं. संबंधित मुलगी ही अल्पवयीन आहे, महाविद्यालयीन शिक्षण घेते आणि या शिक्षण घेत असलेल्या मुलीला ज्यावेळेस सोलापूर इथं शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिला जर 3 महिन्याची प्रसूती राहिल्याची घटना जर समोर येते आणि यानंतर हा प्रकार समोर येतोय की अत्याचार तिच्यावर झाला, ही धक्कादायक घटना आहे. या वृत्तीला जे आहे ते ठेचून काढणं गरजेचं आहे आणि प्रत्येकानं, पालकानं जर या घटनेचा बोध घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या मुलीवर जर अशा मानसिकतेला समाजात आपण पाहतोय, मुलीच्या छेड काढण्याचे प्रकार घडतायत, महिलांचे छेड काढले जात आहेत समाजामध्ये, तिला वारंवारपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं त्यांच्यावर जे आहे ते वारंवार अत्याचार होताना पाहायला मिळतात. मात्र या घटनेनं पुन्हा एकदा माढा हादरलं गेलं आहे आणि या मानसिकतेला बदलायचं असेल तर प्रत्येक पालकानं विचार करणं गरजेचं आहे, समाजानं गरजेचं आहे बदल करणं आणि या नीच वृत्तीला ठेचून काढणं गरजेचं आहे. या नराधम बापाला जे आहे ते पोलीस कोठडीत त्याची रवानगी झाली, जेलची हवा तो नराधम बाप खातोय. मात्र माढा पोलीस देखील या घटनेचा सखोल तपास करतायत. नेमकी घटना काय, जानेवारी महिन्यामध्ये या मुलीवर शेवटचा अत्याचार झाला आहे आणि ज्यावेळेस मागच्या 5 दिवसापूर्वी ज्यावेळेस पोलिसांना तिने जबाब दिला आहे की माझ्यावर अत्याचार झालेत आणि 3 महिन्यांची प्रसूती ज्यावेळेस ती मुलगी होती त्यावेळेस ही घटना उघडकीस येते. या अगोदर 5 महिन्यापासून तिच्यावर अत्याचार केले जात होते. शेवटचा अत्याचार हा जानेवारी महिन्यात केला गेला आहे. बळजबरीनं अत्याचार केल्याचं आणि त्यानंतर अत्याचार झाल्यानंतर या बापानं धमकी देखील दिली जीवे मारण्याची. त्यामुळं नेमका हा बाप कसला असा देखील संतप्त सवाल समाज मनातून निर्माण झाला आहे आणि घटनेचा तीव्र निषेध जो आहे तो माढा तालुक्यासह जिल्हाभरातून व्यक्त केला जातोय. त्यामुळे या नीच आणि वासनाधीन म्हणून तिला प्रत्येकानं ठेचणं गरजेचं आहे. तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला.